हेलो एंड वेलकम टू आवर चैनल संगीता टीचर। बच्चों, आज हम लेसन लर्न करेंगे माझा अनुभव। तो यहाँ पर मैं मेरा अनुभव नहीं बता रही हूँ, बल्कि ये लेसन का जो लड़का है वो छुट्टियों में अपने मामा के गांव जाता है। तो वहाँ जाने के बाद वो किस तरह एंजॉय करता है वो हमें हमसे उसका अनुभव शेयर कर रहा है। तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगे तो लाइक शेयर कमेंट करिए, और अब तक इस चैनल को अगर सब्सक्राइब नहीं किया हो तो कर दे। माझा अनुभव मतलब माय एक्सपीरियंस। अभी ये जो लेसन में जो लड़का है ना, मेन कैरेक्टर, अभी ये ना इसकी स्टोरी मतलब इसका एक्सपीरियंस हमें बता रहा है, उसका अनुभव हमसे शेयर कर रहा है। तो देखते वो क्या कहता है। मी आणि रीमा वार्षिक परीक्षा संपली या दोघांची। वार्षिक परीक्षा म्हणजे काय? एन्युअल एग्ज़ाम, जिसे हम क्या कहते हैं, सेकंड सेमिस्टर। मी आणि रीमा घरी आलो। घरी पोहोचताच आईने काय सांगितलं दोघांना? उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावी जायचे आहे। आता आगगाडीने जायचं आहे, पण कोणाच्या गावी जायचं आई सांगते? मामाच्या। अब ये मामा मतलब कौन? मम्मी का भाई। मम्मी के भाई को क्या कहते हैं? मामा कहते हैं। अभी उनको कहाँ कैसे जाना है? गांव में उनके मामा के गांव कैसे जाना है? आगगाड़ी ने, बरोबर। आगगाड़ी ने मतलब ट्रेन से जाना है। अभी मम्मी ने तो बता दिया दोनों को कि अपने को मामा के गांव जाना है। तो ये सुनकर ही जी मुलगी आहे रीमा, आता ही रीमा कोण आहे? या मुलाची बहीण आहे, लहान बहीण आहे। ही खूप खुश झाली। जसं आपण नाही का, आपल्याला आपले आई बाबा सांगतात उद्या आपल्याला फिरायला जायचे, मॉलमध्ये जायचं असं सांगितलं कसं वाटतं तुम्हाला? आवडतं ना, मजा येते ना? मग तसंच या पाठातली ही जी रीमा आहे, या मुलाची बहीण आहे, ती खूप खुश झाली। दोघं खुश झाले, तीच नाही हा मुलगा पण खुश झाला। आणि ती पूर्ण घरभर आनंदाने नाचू लागली। वो पूरे घर में खुश हो गई रीमा। हम भी खुश होते, बाहर जाने का रहेगा तो ये जो रीमा जो थी पूरे घर में घूमने लगी, और घूम रही थी तो उसके पैर में जो उसने पायल पहनी थी, पैंजण आपण म्हणतो ना, पैंजण मुली घालतात पायामध्ये, ते हे जे पैंजण होते, या पैंजणची छुमछुम पूर्ण घरभर वाजत होती। आता हे छुमछुम बघा, आता हे छुमछुम म्हणजे काय आहे? पैंजणचा आवाज। पैंजण मतलब पायल। पायल से पायल के जो घुंघरू होते हैं ना, उनके जो घुंघरू की जो आवाज़ होती है, चलने पर देखो लड़कियां चलती है, भागती है, तो घुंघरू की आवाज़ होती है। तो उस घुंघरू की आवाज़ को क्या कहते हैं? छुम छुम। आता ती पूर्ण घरभर फिरत होती, पूरे घर में उसके पायल के घुंघरू की जो छुम छुम जो आवाज़ थी वो पूरे घर में आ रही थी। आता सगळी तयारी झाली त्यांची। आता दुसऱ्या दिवशी जायचं आहे मामाच्या गावाला। मग सकाळीच उठले सगळेजण, सगळी तयारी वगैरह केली त्यांनी, आणि नंतर सगळे बैग वगैरह घेऊन निकाले। स्टेशन पे पहुँचे तैयारी वगैरह करके, और स्टेशन में पहुँचने के बाद उनकी ट्रेन आई। ट्रेन में बैठ गए, बसले सगळेजण, तिघजण बसले ट्रेनमध्ये। आणि नंतर ही जी रीमा होती ना, ही कुठे बसली असेल माहिती आहे तुम्हाला? विंडोमध्ये, बरोबर। तुम्ही पण बसता ना विंडोमध्ये? ट्रेनमध्ये गेले का लगेच विंडोमध्ये बसायला तुम्ही पळता ना? तसंच ही जी रीमा होती या लेसन की, वो क्या की, उसने क्या किया, वो विंडो में जाके बैठी, और विंडो में जाके बैठने के बाद मम्मी बीच में बैठी, और वो लड़का जो था वो साइड में, मतलब मम्मी उन दोनों के बीच में बैठी हुई थी। आणि मग काय झालं? ट्रेन सुरू झाली, आगगाडी सुरू झाली, म्हणजे ट्रेन सुरू झाली। मग ट्रेनचा आवाज कसा येतो? झुक, बरोबर। झुक झुक आवाज़ करत ट्रेन चालली होती। झुक ऐसी, ये झुक मतलब क्या? ये ट्रेन की आवाज़। पहले हमने कौन सी आवाज़ सुनी? पायल की। फिर अभी हमने कौन सी आवाज़ सुनी? ट्रेन की, बराबर है। तर झुक करत ट्रेन चालत होती, आणि त्यानंतर रीमा खिडकीत बसलेली होती। मग रीमाचे केस कसे उडत होते? वाऱ्याने। वारा लागत होता ना तिला खूप। आपण विंडोमध्ये बसलो कि आपल्याला खूप हवा लगते, वारा लगता आपल्याला, है ना, बहुत हवा लगती है हमें। तभी क्या होता है, हमारे बाल है ना हवा में उड़ते हैं, हवा में लहराते हैं। तो उस लहराने को कहा गया है भुरभुरणे, मतलब वो उड़ रहे हैं। मग तिचे केस हवेने कसे भुरभुर उडत होते। आणि सूर्याची जी किरणं होती ती विंडोमध्ये बसल्यामुळे सगळे सूर्याची जी किरणं होती सनरेज
वो उसके मुंह पर मतलब उसके फेस पर आ रहे थे आणि सूर्याची किरणं तोंडावर आल्यामुळे तिचे जे डोळे होते ना, उसके जो आईज थे वो कैसे दिख रहे थे, ते लुकलुकत होते. आता लुकलुकणे म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? तर लुकलुकणे म्हणजे चमकणे, म्हणजे शाईन करणे. कशामुळे शाईन करत होते? उन्हामुळे. करेक्ट. सनराइज उसके फेस पर आने की वजह से उसकी आंखें चमक रही थी, शाईन कर रही थी. आणि तिचा चेहरा खूप प्रसन्न वाटत होता. प्रसन्न म्हणजे एकदम खुश, एकदम फ्रेश. रहेगा ना, मामा के गाव जो जाना है. तो बहुत खुश दिखाई दे रही थी. आणि आता मध्ये कोण बसली होती? त्यांची आई बसली होती, बरोबर. आणि मग आई काय करत होती? आई पुस्तक वाचत होती. तुमची मम्मी पण नेते का पुस्तक कधी? आई बाबा कधी नेतात ट्रेनमध्ये पुस्तक वाचायला? नेतात ना. कई जनाना असते ती सवय. कुछ लोगों को वो हैबिट होती है कि जब वो ट्रैवलिंग में जाते हैं ना कहीं भी, तो अपने साथ बुक लेते हैं ताकि बुक भी पढ़ सके और उनका टाइम भी इजीली पास हो सके. तो ये जो लड़का है और रीमा है, इनकी माँ ने भी बुक लिया. आता ती वाचत होती आणि ती वाचत असताना तिची जी पुस्तकाची जी पानं आहेत ना, ती सुद्धा उडत होती. वारा येत होता, मध्ये बसली होती, तिला पण वारा लागत होता, हवा लागत होती. मग तिच्या पुस्तकाची पाने कशी उडत होती? फडफड फडफड उडत होती. आता बघा, अजून एक साऊंड आपल्याला कळला. आधी आपल्याला पैंजणचा आवाज समजला, छुमछुम. मग आपल्याला कसला आगगाडीचा आवाज समजला, झुकझुक. आणि आता कसला समजला? कसला? पानांचा. तर पानं कशी उडत होती हवेने? फडफड फडफड उडत होती. फडफड ये मतलब ये जो बुक के पेजेस है उनके उड़ने की आवाज़ है, फडफड. आणि त्यांची आई जी होती ना, ती खूप खूप तल्लीन झाली होती वाचनामध्ये. तल्लीन होणे म्हणजे एकदम मग्न होणे, म्हणजे गुंग होणे. म्हणजे ती पूर्णपणे तिच्या बुकमध्ये ती इन्व्हॉल्व झाली होती, एकदम कॉन्सन्ट्रेट करून ती वाचत होती. आणि शेजारी कोण बसलं होतं? मुलगा. आणि मग हा काय करत होता? खिडकीच्या बाहेर बघत होता. विंडो के बाहर वो बाहर का नज़ारा जो था वो देख रहा था और बाहर की जो हवा थी अपने ऊपर वो ले रहा था, मतलब उस हवा का वो आनंद लूट रहा था, है ना. तो बाद में क्या हुआ? आनंद लूटने के बाद थोड्या वेळाने त्याचे लक्ष शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले. आता मावशी कोण आहेत? या त्यांच्या काही रिलेटिव्ज आहेत का? नाही आहे. मग त्या अननोन आहेत त्यांच्यासाठी. पण तरी पण आपण मोठ्या माणसाला जेव्हा हाक मारतो, आपल्या आईच्या वयाचे जेव्हा असतात, अपने मम्मी के लेवल के जो लेडीज़ होते हैं जो अननोन है हमारे लिए, तो उनको हम आंटी कह के बुलाते हैं. मराठीत आपण म्हणतो मावशी किंवा आपण काकू पण म्हणतो, बरोबर ना. मग या मुलाचं लक्ष त्या मावशींकडे गेलं आणि त्या मावशींच्या मांडीवर कोण होतं? गेस करा. बाळ होतं. करेक्ट. वो जो आंटी थी उनके गोदी में एक छोटा सा बेबी था, क्यूट सा बेबी था. तर ते बाळ त्या मुलाकडे बघू लागलं आणि बघू लागल्यानंतर त्याने छानशे तो खुदकन हसला. ते बाळ जे आहे ना, या मुलाकडे बघून खुदकन हसलं. बहुत क्यूट सी स्माइल दी इस छोटे बेबी ने इस लड़के को. आणि मग या मुलाने काय केलं? त्याला आपल्या मांडीवर घेतलं. उसने अपने पास उसे ले लिया. फिर वो क्या करने लगा? छोटा बेबी जो था वो बाहर, विंडो के बाहर जो ट्रीज थे, पळणारी झाडे ऐसे बताया गया है लेसन में, पळणारी झाडे पाहत होता. अभी पळणारी झाडे मतलब वो जो पेड़ थे, ट्रीज जो भाग रहे हैं. एक्चुअली ट्रीज नहीं भाग रहे हैं, ट्रेन जा रही है आगे आगे, तो ऐसे लग रहा है की मानो वो ट्रीज भाग रहे. मग त्या झाडांकडे तो बघत होता. टुकू 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 बघत होता. टुकू टुकू मतलब वो एक टक तो बघत होता. ही वॉज स्टेयरिंग दोज ट्रीज. एकदम ध्यान से वो देख रहा था और देखते 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 वो सो गया. तो एकदम गाढ झोपी गेला. गाढ झोपणे म्हणजे एकदम गहरी नींद में सोना. तो एकदम झोपून गेला. त्यानंतर आता स्टेशन आलं यांचं. आता स्टेशन आलं तर उतरावं लागेल. उतरले, तिघं जणं उतरले आणि मग त्यांना घ्यायला कोण आलेला होता? ते कोणाच्या घरी जाणार होते? मामाच्या. करेक्ट. तो मामा जो था उनको लेने के लिए आया था. तो क्या लेकर आया था उनको लेने के लिए? वो किस चीज़ से वो लोग जाने वाले थे? किस व्हीकल से जाने वाले थे? बैलगाडी से. आता बैलगाडी म्हणजे काय? बैलगाडी आपण मराठीत म्हणतो, हिंदीमध्ये पण आपण बैलगाडी म्हणतो, म्हणजे बुलक कार्ट. तर हा मामा त्यांना बैलगाडी घेऊन आला होता. आणि जसं मामाला या रीमाने बघितलं, ती एवढी खुश झाली.
ती पळत पळत गेली आणि मामाला तिने गाठलं, मामा को मिलने के लिए गई, बहुत खुश हो गई वो। और उसके बाद ये तीनों लोग जो थे, मम्मी, लड़का और रीमा और उनका मामा, ये चारों जण बैलगाडी में बैठ गए। आता बैलगाडीमध्ये बसले, बैलगाडीमध्ये बसल्यानंतर बैल जी होती त्यांच्या गळ्यामध्ये काय अडकवलेलं होतं माहिती का, काय लटकवलेलं होतं, घुंगूर माळा लटकवलेली होती, त्याला घुंगरं लागलेली होती। आणि मग जसं जसं बैल चालत होतं ना तसं तसं त्या बैलांच्या घुंगूर माळा जी होती ती वाजत होती। मग ती कशी वाजत होती, खुळखुळ, बघा हा पण एक आपल्याला साऊंड ऐकायला मिळाला, कसा होता घुंगूर माळाचा आवाज, खुळखुळ होता। नंतर चालायला लागले, त्याच्यानंतर त्यांची जी बैलगाडीची जी चाकं होती, जो बैलगाड़ी के जो वुडन जो व्हील्स थे, उस व्हील्स का भी आवाज़ आ रहा था। कैसे आ रहा था, खड़खड़। अभी खड़खड़ भी जो है ये व्हील जब बैलगाड़ी चलती है तो ये व्हील का आवाज़ होता है, खड़खड़। आणि मग पुढे चालल्यानंतर पुढे पुढे ते जाऊ लागले, त्याच्यानंतर मग खड़खड़ आणि खुळखुळ ही आवाज़ जसं काही तालासुरात येत होती, मानो वो रिदम दे रही थी, म्यूज़िक दे रही थी, घुंगुरमाळा और क्या वो व्हील। आणि मग नंतर ते त्यांच्या घराच्या रस्त्याला लागले, मतलब वो जो उनका घर का रास्ता था वो रास्ते पे वो जाने लगे। आता इथे सांगितलं आहे की आपल्याला खडखड आवाज आला, आता खडखड आवाज तो कशा का बरं आला असेल, असं म्हणजे काय रिझन असू शकतं त्याचं, तर त्याचं रिज़न असं आहे की गावचे जे रस्ते असतात ना, गाव के जो रास्ते होते हैं वो कैसे होते हैं, वो प्लेन सरफेस नहीं होते, वो ऊंच नीच वाले होते हैं, मतलब कहीं पर पत्थर आते हैं बीच बीच में, कच्चे रास्ते होते हैं, तो कहीं पर वो बीच में बीच में छोटे छोटे पत्थर आते हैं, कहीं पर खड्डे होते हैं। तो इस प्रकार जैसे हमारे सिटीज़ के रोड होते एकदम प्लेन, वैसे नहीं होते। आणि म्हणून त्या रफ सरफेसमुळे त्या चाकांचा आवाज कसा येत होता, खडखड खडखड येत होता। आणि मग झालं, मग आपल्या रस्त्याला ते चालू लागले, त्यांचा जो घरचा जो रस्ता होता वो रास्ते पे वो निकल पडे। आता रस्त्याला लागले, सायंकाळ झाली, सकाळी बसले होते ट्रेनमध्ये, संध्याकाळ होत आली। आता संध्याकाळ झाल्यानंतर वातावरणामध्ये एक बदलाव होतो, वातावरण में चेंजेस होता है शाम के समय, है ना। तो जब वो उनकी जब गाड़ी आगे बढ़ने लगी, मग त्यांना पुढे जाऊन पानांची सळसळ त्यांना ऐकू येऊ लागली, पानांची सळसळ। तिथे भरपूर झाडे होते, गावी भरपूर झाडं असतात। आपण जेव्हा जातो रस्त्याने बैलगाडीतनं किंवा कुठल्याही व्हेकलने आपण जेव्हा जातो ना, तेव्हा आपण बघतो की दोन्ही साईडला भरपूर झाडं असतात। आणि संध्याकाळच्या वेळेला हवा छान थंडगार सुटलेली असते, ठंडी हवा बहती है शाम को, है ना। तो शाम को जब ठंडी हवा बहती है तभी ये जो पेड़ के जो पत्ते होते हैं ये बहुत हिलते हैं, तो उनके हिलने की जो आवाज़ है ना वो यहाँ पर बताई गई है। कैसी आवाज़ होती है पत्तों के हिलने की, सळसळ, सळसळी आवाज़ है। झालं, सळसळ आवाज़ झाली आणि नंतर पुढे गेल्यानंतर त्यांना एक नदी लागली, म्हणजे नदी त्यांना दिसली तिकडे। आणि नदी दिसल्यानंतर नदीच्या पाण्याचा आवाज़ इथे दिला आपल्याला। नदी जब उनको दिखी, जब ट्रैवलिंग कर रहे थे बैलगाड़ी से, तभी उनको रास्ते में नदी दिखाई दी, तो वो नदी का जो पानी था वो बह रहा था, और जब वो जो बह रहा था पानी, उसके पानी बहने की आवाज़ भी यहाँ पर बताई गई है। कैसी आवाज़ है वो, खळखळ। आता खळखळ आवाज़ कधी येतो तुम्हाला माहिती है का, कब आती है ये आवाज़, खड़खड़ आवाज़ कब आती है, जब पानी पत्थरों के ऊपर से जब नीचे आता है, तब वो पत्थरों के ऊपर से बहने के बाद ये खड़खड़ ऐसा आवाज़ आता है, साउंड आता है। तो पाण्याचा आवाज़ पण त्यांना येऊ लागला, खळखळ खळखळ। त्याच्यानंतर अजून पुढे गेले, झाडांवर पक्षी बसलेले होते, संध्याकाळची वेळ, सारे जो बर्ड्स होते वो पेड़ पे जमा हो जाते हैं। शाम को दिन भर वो भटकते हैं, वो फूड की तलाश में निकलते हैं, और जैसे ही शाम हो जाती है सब एक पेड़ पे सब लोग जमा हो जाते हैं, सारे पंछी, सारे बर्ड्स। तो जमा होने के बाद सारे मानो अपने आप से बातें कर रहे हो, एक दूसरे के साथ बातें कर रहे हो। उनकी जो भाषा है ना वो हमको समझ में नहीं आती, आपल्याला नाही कळत ती, कळते का तुम्हाला, नाही, आपल्याला नाही समजत। मग ते जे बोलतात ना ते आपापसामध्ये, तर त्यांच्या त्या बोलण्याला एक वर्ड दिलेला आहे आपल्या लेसनमध्ये, आणि तो म्हणजे किलबिल। वो जो बातें कर रहे थे, चू 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 चू, असं जे त्यांची जी लँग्वेज चाललेली होती त्यांचं बोलणं, उसे क्या कहा गया है यहाँ पर, वो किलबिल उनको कहा गया है। तर पक्षाची किलबिल ऐकू येऊ लागली। आणि पुढे गेल्यानंतर त्यांना कोण दिसली, गाय दिसली। आता गाय पण आवाज़ देऊ लागली, तिचं जे वासरू होतं, उसका जो यंग वन था गाय का, मतलब काऊ का,
मानो उसे बुला रही थी। तो कैसे बुला रही थी, हमारे जैसे बुलाती है क्या वो? नहीं। तो उसने कैसी आवाज़ दी? ती हंबरत होती, जो गाय की जो आवाज़ होती है उसे क्या कहा गया है? हंबरने। वो अपने यंग वन को, अपने बच्चे को, मतलब उसका जो बछड़ा होता है उसे वो बुला रही थी। तो वो कैसे बुला रही थी? हंबर रही थी, मतलब हंबरणे। ते पण झालं. आता गाईचं हंबरणं झालं. आता पुढे कोण दिसलं त्यांना? बकऱ्या दिसल्या त्यांना. बकरी मतलब गोट. आता गोट पण त्यांच्या पिल्लांना आवाज देऊ लागले. संध्याकाळच्या वेळेला सगळे एकत्र येतात. जसे आपल्या फॅमिलीमध्ये आपण सगळे एकत्र बसतो, म्हणजे आपण गोष्टी करतो, त्याच प्रकारे हे जे ॲनिमल्स आहेत यांच्या यंग वन्सला पण हे जवळ घेतात, त्यांना बोलवतात. मग गाईचं अंबरणं आपण बघितलं आता. मग आता गोट पण काय करत होती? गोट कसा आवाज करते? बॅ बॅ असा आवाज करते. म्हणजे ती पण तिच्या यंग वनला बोलवत असते, बरोबर की नाही? आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांना शेतं दिसली. शेत मतलब शिवार, त्याला मराठीमध्ये एक समानार्थी आहे, शिवार. शिवार मतलब खेत, जिसे हम इंग्लिश में फार्म कहते हैं. तर या शिवारामध्ये, या शेतामध्ये पिकं आलेली होती, छान मस्त सुंदर हिरवीगार पिकं मंद मंद डोलत होती. संध्याकाळच्या जे वारा जो सुटला होता, जो हवा बह रही थी शाम को, तो उस हवा के लहराने की वजह से वो जो फसल थी वो हिलडुल रही थी, मानो वो खुशी से झूम रही हो. आणि त्यानंतर हे एवढे सगळे जे जे आवाज होते, जसं आपण बघितलं खुळखुळ, घुंगुरमाळाचा खुळखुळ आवाज बघितला, चाकांचा आपण खडखड आवाज बघितला. उसके बाद में हमने पत्ते की आवाज़ सुनी, सळसळ. उसके बाद में हमने पानी की आवाज़ सुनी, नदी का जो पानी है उसकी आवाज़ हमने सुनी, कैसे थी? खड़खड़. उसके बाद में पक्षी, पंछियों की हमने किलबिल सुनी. बाद में गाय का जो हंबरना है वो सुना, बकरी का बै बै करना. तो ये जो सारी जो चीज़ें थी ना, वो पूरे ॲटमॉस्फिअर में मिक्स हो चुकी थी, पूरी तरह इन्वॉल्व हो चुकी थी. म्हणजे वातावरणामध्ये ती पूर्णपणे मिसळून गेली होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर या मुलाला खूप छान वाटलं, त्याला खूप आनंद झाला हे सगळं बघून. म्हणजे गावचं हे वातावरण खरोखर म्हणजे खूप आवडतं, प्रत्येकाला आवडतं ते. आणि म्हणून या मुलाचं जे मन होतं ते आनंदाने थुई थुई नाचत होतं. वो बहुत खुश था, उसका जो मन था वो नाच रहा था, झूम रहा था, क्योंकि वो उसके मामा के घर जा रहा था और उसे वो नज़ारा देख के भी बहुत खुशी हुई थी, इसीलिए वो बहुत खुश हो गया था. आता झालं, संध्याकाळ झाली, घरी पोहोचले. घरी गेल्यानंतर त्याच्यानंतर जी मामी जी होती त्या मामीने यांचं तोंड भरून स्वागत केलं, तोंड भरून. मामी, आता ही मामी कोण आहे? मामी कोण आहे? ही मामाची वाईफ आहे, बरोबर. मामाच्या वाईफला काय म्हणतात? मामी म्हणतात. तर ही जी मामी होती, या मामीने यांचं स्वागत केलं, उनका वेलकम किया इन सब लोगों का. कैसे किया? हंसून स्वागत केलं, मतलब एकदम मुस्कुरा के, दिल से, होल हार्टेडली उसने उन बच्चों का स्वागत किया. आणि त्याच्यानंतर आजी पण होती त्यांच्या घरामध्ये. आणि आजी तर होती, परंतु या मामाची ना 2 मुलं पण होती. या मुलांचं पण नाव दिलं आहे. तुम्हाला माहिती आहे का कोण मुलं होती? राजू आणि चिमी. ये 2 बच्चे बताए हैं मामा के, राजू और चिमी. ही दोघं पण आतुरतेने वाट बघत होती. आतुरतेने म्हणजे एकदम उत्सुकतेने त्यांची वाट बघत होती. दे वेर इगरली वेटिंग फॉर दिस पीपल. त्यांची वाट बघत होते. आणि जसं यांना बघितलं तर त्या मुलं एकमेकांना ते भेटले, कडकडून भेटले. कडकडून भेटणे म्हणजे प्रेमाने आलिंगन देने, मिट्टी मारने. उन्होंने एक दूसरे को हक किया, बहुत खुश हो गए. उसके बाद उनकी ग्रैंडमदर आई. तो ग्रँडमदर म्हणजे आजी आली. आता आजी आहे ती आपल्यासारखी अशी तरुण नाही आहे. आणि त्यामुळे ती आजी हळूहळू आली, काठी टेकवत टेकवत, जमिनीवर टेकवत मतलब उसकी स्टिक जमीन पर वो टेक कर वो आगे आ रही थी. आणि त्या मुलांना तिने काय घेतलं? जवळ घेतलं. आणि ही मुलं जी होती, मुलगा आणि रीमा, या पाठातला मेन कॅरेक्टर आणि रीमा, हे सुद्धा आजीजवळ गेले आणि त्या आजीला बिलगले. बिलगणे म्हणजे काय? जवळ घेणे, प्रेमाने जवळ घेणे. प्रेम मतलब बहुत प्यार से वो आजी ने उनको अपने पास लिया. आणि त्यानंतर बिलगले, मुलं बिलगले. आजीने त्यांना जवळ घेतलं, त्यांना ॲक्सेप्ट केलं जवळ घेऊन. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण आपल्या आजीला भेटतो तेव्हा आजी कशी करते? आपल्याला लाड करते, आपल्या तोंडावरून, आपल्या डोक्यावरून हात फिरवते, हो की नहीं? तो यहाँ पर भी ये जो आजी थी, जो ग्रैंड मदर थी, उसने क्या किया? उन बच्चों के फेस पे, तोंडावरून आणि त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. आता प्रेमाने हाथ फिरवला, प्यार से उनको पीठ पे से हाथ उनको थपथपाया, मतलब सहलाया.
तो बाद में वो जो मग त्यांचा जो आजीने जो पाठीवरून जो हात फिरवला तो थरथरणारा स्पर्श होता आजीचा. थरथरणे म्हणजे एकदम जैसे हम बोलते हैं ना शिवरिंग होता है. आता हे जे म्हातारी माणसं असतात, जो बूढ़े लोग जो होते हैं, उनकी ताकत कम होती जाती है. जैसे वो बूढ़े होते जाते हैं उनकी ताकत कमज़ोर पड़ती है, और कमज़ोर पड़ने के कारण वो हमारे जैसे फिट एंड फाइन नहीं होते, स्टेबल नहीं होते. इसीलिए उनका हाथ, उनके पैर कप कपाते हैं, मतलब शिवरिंग करते हैं, शिवर करते हैं, जैसे वाइब्रेट भी हम कह सकते हैं. तर मग आजीचा जो स्पर्श होता, स्पर्श मतलब टच, तो तो कसा होता, थरथरणारा, प्रेमळ आणि बोलका. मतलब बोलका म्हणजे मानो वो उनके जो स्पर्श था, उनका जो टच था, वो त्या स्पर्शातून ते काहीतरी सांगत होते. मतलब जो टच था वहाँ से उनको कुछ बोलना था. मतलब वो एक्सप्रेस नहीं कर पा रही थी, बोली नहीं, लेकिन उसने अपने स्पर्श से उनको बहुत सा प्यार दिया था. प्रेमळ आणि बोलका स्पर्श होता तो. आणि त्यानंतर झालं, भेटीगाठी झाल्या, सगळ्यांनी एकमेकांना भेटले, जेवण झाले, रात्र झालेली होती. त्यावेळेला त्यांनी काहीच नाही मजा केली. नेक्स्ट डे, मजेचा दिवस तर दुसऱ्या दिवशी सुरू होणार होता. नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवसापासून ही धमाल, फुल मस्ती सबकी. मग यांनी काय केलं, मुलांनी विहिरीवर गेले. विहीर म्हणजे काय, वेल, आपण म्हणतो ना वेल इंग्लिशमध्ये. तर त्या वेलमध्ये ते गेले. कशासाठी गेले, पोहायला गेले. पोहायला म्हणजे स्विमिंग करायसाठी ते गेले. विहिरीवर पोहायला गेले. त्याच्यानंतर शेतात बागडले. बागडणे म्हणजे खेळणे. शेतामध्ये त्यांचं शेत होतं, त्या शेतामध्ये ते खेळायला गेले. सगळी मामाची मुलं आणि ही मुलं, आणि त्यांच्यासोबत मामा होता. मोठा माणूस कोणीतरी पाहिजे ना आपल्यासोबत. लहान मुलांना एकटं नाही पाठवत असं कुठे. छोटे बच्चों को नहीं भेजते कहीं पर भी, उनके साथ कोई तो बड़ा आदमी होता है. तो इन बच्चों के साथ भी मामा के 2 बच्चे और ये 2 बच्चे, ऐसे 4 बच्चे मामा के साथ गए थे. मग ते विहिरीवर गेले. त्याच्यानंतर शेतात ते खेळायला गेले. आणि त्याच्यानंतर आंब्याच्या झाडावरून ते काय करत होते, कैऱ्या पाडत होते. पाडल्यात तुम्ही कधी गावी गेल्यानंतर. मग त्या कैऱ्या म्हणजे कैरी, जो रॉ मँगो जिसे कहते, आणि कैऱ्या पाडल्या. त्याच्यानंतर पाडाचा आंबा तोडून खाल्ला. आता पाडाचा आंबा म्हणजे काय, पाडाचा आंबा मतलब क्या होता है, जो आम जो होता है वो आधा पका हुआ होता है, पूरा नहीं पकता है. मतलब वो कच्चा भी नहीं होता है पूरा, और वो पूरा पका भी नहीं होता है, तो वो आधा पका हुआ होता है. तर त्या अर्धवट पिकलेल्या आंबाला काय म्हणतात, पाडाचा आंबा. ते पण ते तोडून मस्तपैकी मजा करत होते, ते तोडून खात होते. त्याच्यानंतर मग बैलगाडीतून त्यांनी फेरफटका मारला. बैलगाड़ी से उन्होंने पूरे गांव में सैर की, मतलब घूम फिर के आ गए वो. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी कधी आज शेतावर गेले, मतलब खेत में गए, फिर बाद में आमराई में गए. आमराई म्हणजे काय, आंब्याच्या झाडांची बाग, जहाँ पर सारे आम ही आम के पेड़ होते, उसे मराठी में कहते हैं आमराई. तर अशा प्रकारे ते शेतावर गेले, आमराईमध्ये गेले, गावी फेरफटका मारला. खूप त्यांनी एन्जॉय केला त्यांनी, भरपूर एन्जॉय केला. और इतने उन्होंने एन्जॉय किया, तो एन्जॉय करते करते उनके दिन बीत रहे थे. तो इस तरह उनको उनकी जो छुट्टी थी, जो एनुअल एग्ज़ाम के बाद, सेकेंड सेमेस्टर के बाद उन्हें जो छुट्टी मिली थी, तर त्यानंतर त्यांचे दिवस इतके पटकन निघून गेले. मजा करत होते ना, दिवस पटापट निघून गेले. आणि मग सुट्टी कधी संपली हे त्यांना कळलंच नाही. मग मुलगा शेवटी काय म्हणतोय, आम्हाला ही सुट्टी कधी संपली हे समजलंच नाही. आणि मग आम्ही आमच्या गावी परत आलो. छुट्टी ख़त्म हो गई, अभी स्कूल तो चालू हो ही जाएगी. तो इसके लिए जैसे हम अपने गांव से रिटर्न आते हैं, तो उसी प्रकार ये जो बच्चे थे, लड़का, उसकी मम्मी और रीमा, ये तीनों जन अपने अपने गाव यानी अपने अपने घर में वो लौट आए. तर बघितलं मुलांना, किती छान याने मस्त आपल्याला त्याचा अनुभव सांगितला आहे, त्याचा अनुभव आपल्याशी शेअर केला आहे त्याने, है ना. तुम्ही पण तुमचा अनुभव तुमच्या मित्राला शेयर करा. तो आई होप आपको ये लेसन समझ में आया होगा. अगर फिर भी आपको कुछ डाउट्स लगता हो तो आप हमें कमेंट करके बता सकते हैं. तो फिर मिलेंगे नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय, टेक केयर.